नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक पौष्टिक असा नाश्ता जो झटपट तयार होतो वाटाणे आणि तुरीच्या शेंगांच्या दाण्यांपासून. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण तवा तापवून घेतला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी तुरीच्या शेंगांचे दाणे आणि 1 वाटी वाटाण्यांचे दाणे आपण टाकणार आहोत. हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून घेतले आहे. आपण हे लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवर किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती छानपैकी याला भाजून घेणार आहोत. याला भाजायचं कारण असं की आपण याचा कच्चेपणा घालवणार आहोत. वडे खाताना याचा कच्चेपणा लागू नये म्हणून हे छानपैकी भाजून घ्यायचे. कारण 2 ते 3 मिनटं आपण याला छानपैकी भाजून घेणार आहोत. भाजून होतात तोपर्यंत आपण एका मिक्सरमध्ये मूठभर कोथिंबीर, मूठभर पुदिन्याची पानं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 ते अर्धा इंच अद्रक टाकणार आहोत. तुम्हाला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या असतील तर तुम्ही तेही टाकू शकता. साधारण 3 ते 4 मिनिटांनी दाणे छान भाजून झाले आहेत. आता याला थंड व्हायला ठेवूयात. साधारण 10 मिनिटं तरी याला थंड व्हायला ठेवूयात. तुरीच्या शेंगांच्या दाण्यामध्ये फॉलेट नावाचा एक घटक आढळतो ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो. हिरवा भाजीपाला हिवाळ्यात खाणं हे खूपच पौष्टिक असते. आता थोडं थंड झाल्यावर हे दाणे आपण मगाशी घेतलेल्या साहित्यामध्ये टाकून घेऊयात आणि याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. यामध्ये 1 टेबलस्पून एवढं जिरं आणि ओवा टाकायचा आहे. अगदी ऑप्शनल आहे. याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकू नका. कारण आपल्याला कुठल्याच प्रकारचं बेसन किंवा कुठल्याही प्रकारचं पीठ यामध्ये टाकायचं नाही आहे. अजून थोडे दाणे मावतील इतपत आपण याच्यात दाणे घेऊन छानपैकी याला ग्राइंड करून घेऊयात. आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि राहिलेले दाणे असेच जाडसर वाटून त्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी असंच आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुमचं वाटण जर पातळ झालं तर यामध्ये 1 चमचा बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ तुम्ही टाकू शकता. छानपैकी आता आपण या मिश्रणाला एकजीव करून घेऊयात. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता. आता यामध्ये 1 ते 1.5 टीस्पून एवढी मीठ टाकलं आहे. अर्धा टीस्पून हळद टाकली आहे आणि थोडंसं तिखट टाकलं आहे. अगदी ऑप्शनल आहे. इथे सेंधे मीठसुद्धा टाकलं आहे. याऐवजी तुम्ही चाट मसाला वापरला तरीसुद्धा चालतो. 1 चमचा धनेपूड वापरली आहे. छानपैकी याला मिक्स करून घेऊयात आणि एका बाजूला आपण आता तवा गरम करायला ठेवूयात लो फ्लेमवरती. तवा थोडा गरम झाला की यावरती 1 टेबलस्पून एवढं तेल टाकलं आहे. तुमच्याकडे कुठला पॅन असेल तुम्ही त्याच्यातही हे करू शकता. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण याला आपल्या आवडीने जसे हवे तसे आकार देऊयात आणि साधारण एवढ्या मिश्रणात 8 वडे तयार होतात मध्यम आकाराचे. इथे मी कुठलंच बेसन पीठ किंवा काहीच वापरलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिश्रणात कांदासुद्धा टाकू शकता. यानंतर 2 ते 3 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती आपण याला होऊ देऊया. साधारण 3-4 मिनटानंतर हे सगळे वडे परतून घ्यायचे आणि तुम्हाला आणखीन कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही याला तसं त्याप्रमाणे होऊ देऊ शकता. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपले वडे याच्यात विरघळत आहे तर तुम्ही पुढच्या मिश्रणामध्ये बेसन पीठ किंवा कुठलंही पीठ तुम्ही टाकून घ्या. साधारण 5 ते 7 मिनटात वडे तयार आहे. तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत याला एन्जॉय करू शकता. अगदी कमी तेलकट आणि चवीला तितकेच भन्नाट हे वडे लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.